बुद्धिविनाशाय आत्मज्योति नमोऽस्तु ते। आत्मज्योतिप्रदीप्ताय ब्रह्मज्योति नमोऽस्तु ते। ब्रह्मज्योतिप्रदीप्ताय गुरुर्ज्योति नमोऽस्तु ते। हे हंस वाहिनी ज्ञानदायिनी अम्ब विमलमति दे। अम्ब विमलमति दे। जब सिर मोर बनाए भारत वह बल विक्रम दे। अम्ब विमलमति दे। लव कुश ध्रुव प्रह्लाद बने हम मानवता का त्रास हरे हम। सीता सावित्री दुर्गा माँ फिर घर घर भर दे। हे हंस वाहिनी ज्ञानदायिनी अम्ब विमलमति दे। अम्ब विमलमति दे। आपल्या परिवारात नव्यानेच सामील झालेल्या मोहिनीताईंचे स्वागत करण्यासाठी मी कीर्तिताईंना आमंत्रित करते. कीर्तिताईंनी मोहिनीताईंचे स्वागत करावे. आदितीताईंना विनंती करते त्यांनी पाहुण्यांचे स्वागत करावे. ज्ञानेश्वर दादांनी ताईंचा परिचय करावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या महानुभूती श्रीमती मोहिनी चिंतामणराव गवळी पाडळकर, त्यांचं शिक्षण MA BEd प्री DEd DEd 1988 ते 2018पर्यंत अध्यापन सेवाकाल 37 वर्ष त्यांनी अध्यापन केलेलं आहे. शिशुविकास श्रेयनगर सरस्वती भुवन ज्योतिविद्या मंदिर येथे दीर्घ सेवा त्यांनी केलेली आहे. शिशुविहार माध्यमिक शाळा बालवाडी ते 10वीपर्यंत त्यांनी अध्यापन केलेलं आहे. अध्यापनाचे विषय 5वी ते 7वी गणित व विज्ञान, 8वी ते 10वी मराठी व भूगोल, पर्यावरण, नवोपक्रम, 8वी मराठी ट्रेनिंग, शिक्षकांसाठी रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. करिअर मास्टर्स ट्रेनिंग घेऊन विद्यालयात 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शकाचे काम त्यांनी केलेलं आहे. छंद, वाचन, गायन आणि काव्य निर्मिती तसंच त्यांना पर्यटन करण्यास आवडते. आज आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवले आहे श्रीमती सविता दिवाकर कुलकर्णी, या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या विश्वस्त आहेत. तसेच महिला सक्षमीकरण या प्रकल्पाच्या विभाग प्रमुख म्हणून त्या काम करत आहेत. धन्यवाद. सविता ताईंचं स्वागत आदितीताईंनी करावं असं मी त्यांना विनंती करते.
सावजी मॅडमने करावं असं मी त्यांना करते. सर्व प्रमुख अतिथींचं मी शब्दसमूहाने परत एकदा स्वागत करते. वेळेअभावी सगळ्यांचंच नाव घेणे ते शक्य नसल्यामुळे त्यांचं शब्दसमूहाने स्वागत आहे. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. तसंच कार्यक्रमासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक. कीर्तिताईंनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडावे असे मी कीर्तिताईंना विनंती. सगळ्यांना नमस्कार. मंचावर उपस्थित सगळे मान्यवर, उपस्थित सगळे आदरणीय पालक, संस्थेचे पदाधिकारी, माझ्या सगळ्या सहशिक्षिका यांचे मनापासून स्वागत करते. आणि हा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा होणार आहे. आमचे सगळे चिमुकले आज पुन्हा त्यांची बालवाडी इथं भरली आहे, म्हणून त्यांचे तर स्वागत करणं खूपच गरजेचं आहे. सोहळा एकतेचा, वारसा लोकसंगीताचा ही आज या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे असं म्हणायला हरकत नाही. सोहळा एकतेचा हे आमचं परंपरा आहे. गेली 26 वर्ष 3 बालवाड्या आमच्या चालतात आणि 3 वस्तीवर चालतात आणि 4थी बालवाडी आहे ओंकार बालवाडी, जी आपली शहरी भागात चालते. सोबतच आम्हाला जोडलं गेलं आहे विहंग विशेष मुलांची शाळा. 10 वर्षापासून ही सगळी मुलं एकत्र एकोप्याने या मंचावर येऊन व्यासपीठावर येऊन आपला जो अभिव्यक्ती आहे, नृत्य आहे, नाच आहे, नाटक आहे, एकत्र येऊन सादर करतात. म्हणून आम्ही त्याला नाव दिलेलं आहे सोहळा एकतेचा. यावेळेस त्याला जोडलं आहे वारसा लोकसंस्कृतीचा. कारण आपली परंपराच आहे की आपल्यातलं जे आहे वारसा, सण समारंभ उत्सव याच्यातून आपण मुलांकडे देत असतो. आपल्यालाही आपल्या आईवडिलांनी आजी आजोबांनी काही वारसा दिलेला, मग तो कौटुंबिक असतो, पारिवारिक असतो, सामाजिक असतो, सांस्कृतिक असतो. आणि शाळेसोबतच कुटुंबाची पण ही जबाबदारी असते आणि दोघांनी हातात हात मिळून हे सगळे वारसा जे आहेत ते पुढे मुलांच्या मध्ये रुजवायचे असतात. आणि मागच्या वर्षी आपण संत परंपरेचा वारसा, त्यांची शिकवण मुलांच्या मनामनात रुजवली आणि यावर्षी आपण लोकसंगीताचा वारसा मुलांमध्ये रुजवत आहोत. खरं तर 1 वर्षाआड आपलं स्नेहसंमेलन म्हणजे सोहळा एकतेचा असतं. माझ्या वर्ष असतं खेळी अडचण. पालक आणि मुलं एकत्र मिळून खूप धमाल करतात, सुंदर खेळ खेळतात, जे बुद्धीला, शरीराला, मनाला चालना देणारे असतात. अर्थात तोही उत्सव आपला होणारच आहे, परंतु 1 वर्षाआड हे अभिव्यक्ती द्यावी का, मुलांना हे हक्काचं व्यासपीठ द्यावं का असा विचार झाला. आणि आता आम्ही असं ठरवलं की दरवर्षी हा सोहळा एकतेचा आणि वेगवेगळा जो वारसा आहे संस्कृतीचा तो मुलांमध्ये रुजवायचा. म्हणून सलग 3रं वर्ष आहे की आपण यावर्षी हे सोहळा एकता. हे लोकसंगीत आपण घेत असताना अनेक गोष्टी मुलं यातून शिकली. त्या वेळेला ताई तुम्हाला सांगते, पण आम्ही पण बघतो फक्त महिनाभराच्या सरावानंतर उत्तम असे नृत्य प्रकार मुलांनी बसवले आहेत. यावेळेस खरं तर आम्ही अभिनयाला जागा नाही ठेवली, कारण संगीतच इतकं छान आहे की जे मुलांच्या मनोमय कोशासाठी अतिशय आवश्यक असणारं हे लोकसंगीत आहे. कार्यक्रम एक आहे सोहळा एकतेचा, पण अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंतचे सगळे कोश यामध्ये मुलांचे विकसन पावतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 येऊन घातलेलं आहे, त्यात आमचा सहभागही आहे. पण त्यात जो विचारपूर्वक विषय मांडणी केलेली आहे, काही क्षेत्र निर्माण केलेले आहे, त्यामध्ये सौंदर्यदृष्टी आणि संस्कृती विकसन हा एक भाग मुलांचा दिलेला आहे. सांस्कृतिक विकास म्हटल्यानंतर डोळ्यासमोर हे सगळे येतं. आणि महाराष्ट्राची संस्कृती तर ही खूप मोठी आहे, अभिमान वाटावी अशी आहे.
त्यासोबतच भारताची सुरुवात आपल्या राज्यापासून केली आहे. ही मुलं उद्या मोठी झाली की भारताचे पण लोकसंगीत आपल्यासमोर नक्कीच सादर करतील. म्हणून आजचा जो विषय आहे आपला लोकसंस्कृतीचा आहे. यासोबतच फक्त 1 मिनिट अजून मी तुमचाही माझं प्रस्ताव मांडते. एक पालक म्हणून तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे की माझ्या मुलांनी सगळं नाचलं पाहिजे, समोर आलं पाहिजे, तो लपला गेला नाही पाहिजे, प्रत्येकाचा फोटो आला पाहिजे. आणि मी पण जेव्हा समोर तुमच्यासारखे बसायचे त्यावेळेला मला पण हे वाटायचं. परंतु हे ग्रुप वयोगटच इतकं इनोसंट आहे की तुम्ही कितीही काही करा तरी सुद्धा ऐन वेळेला त्यांच्या मनात जे येईल तेच ते इथं करतात. त्यामुळे माझ्या ताईंना तर सांगणं आहेच आहे, कारण त्यांची मेहनत असती. त्यांना वाटतं उत्कृष्ट माझ्या मुलांनी करावं, ते पण बरोबर असतं. परंतु काल त्यांनाही सांगितलं की नाही केलं तरी हरकत नाही, कारण आज त्यांनी या स्टेजवर येणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याला तुम्ही नक्की दाद द्या, भरभरून टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवणं हा पण एक व्यायाम आहे. या थंडीच्या दिवसात आपला मेंदू सुद्धा तल्लख होईल, अन्नमय कोशाकडे तुमची पण वाटचाल होईल असं मी म्हणेन. दुसरं अजून सांगते, तुमच्या मुलासाठी तर टाळ्या वाजवाच, परंतु त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी डबल टाळ्या वाजवा, डबल कौतुक करा. कारण शेवटी काय आहे, सामाजिक विकास, नैतिक मूल्य हेच आहे. आणि तिसरी गोष्ट सांगते महत्त्वाची, आणि माझं प्रास्ताविक इथं थांबवतं, ते म्हणजे बाहेर गेल्या गेल्या तू काय नाही नसल्यास रे, तुला किती वेळेला सांगितलं, ताई तुला म्हणत होत्या, असं न म्हणता छान उचलून घ्या, त्याचा बापा घ्या. कारण नवीन वातावरणात मुलं आलेली आहेत, थोडी भिलेली आहेत, त्यांचा प्राणकोश आपल्याला आता आम्ही करतोच आहोत. पण तुम्ही उचलून घेतल्यानंतर कुठंतरी डळमळीत झालेला त्यांची ती भीती, आणि उद्या मला पुन्हा असं सादर करायचं आहे हा आश्वासन देऊन जाणार आहे. म्हणून मला बाहेर पडलं की मी बघणार आहे की किती जण उचलून घेतात आणि त्याचा गोड पापा घेतात, हे मी बघणार आहे. आणि सगळ्यांचं पुनश्च स्वागत करते. याचा आपण आनंद घेऊया आणि कार्यक्रमाला लगेच सुरुवात करूया. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी समोर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. वेळोवेळी तुम्हाला काही सूचना मिळतील, त्या तुम्ही जर फॉलो केलात तर सगळाच आनंद द्विगुणित होईल. कारण नवीन जागेत मुलांची सुरक्षितता हा पण एक खूप मोठा आपल्यासाठीचा टास्क असतो, तो आपण सगळे मिळून नक्कीच नेऊ. धन्यवाद. सावजी त्यांचा परिचय तसा सगळ्यांना आहेच आहे, पण तरी पण नवीन पालक जे आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा त्यांचा परिचय करून देते. थोडक्यात परिचय करून देते. तसं त्यांचा परिचय खूप मोठा आहे सगळे परत आहेत, तरी पण डॉक्टर सौ मधुश्री संजीव सावजी यांचं शिक्षण MBBS सोनोलॉजिस्ट सायकॉलॉजिस्ट MA सायकॉलॉजिस्ट ते आहे. गेली 25 वर्ष वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर पूर्णवेळ शिक्षणासाठी त्या वेळ देत आहेत. सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाची 20 वर्ष त्या विश्वस्त आहेत. वाट पंचकोशाची, आनंददायी विज्ञान, समर्थ सहजीवन हे त्यांचे पुस्तक लेखन आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ओंकार बालवाडी आणि ओंकार विद्यालय ही त्यांची प्रयोगभूमी आणि कर्मभूमी आहे. महाराष्ट्र शिक्षण विभागात RT अशासकीय त्या सदस्य आहेत. तसेच भोसले मिलिटरी शाळा संस्थेच्या त्या विश्वस्त आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले, त्यापैकी दैनिक लोकमततर्फे सखी मंचचा महिला भूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. दैनिक महाराष्ट्र टाइम्सतर्फे नवदुर्गा पुरस्कार मिळालेला आहे आणि सांस्कृतिक स्नेह मंडळतर्फे संस्कृती संवर्धना पुरस्कार मिळालेला आहे. शब्दसमोराने त्यांचं परत एकदा मी खूप खूप स्वागत करते आणि टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती पूजनाने करीत असतो.
तर गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी ही सर्व मुले आलेली आहेत. तर पाहूया गणेश वंदना. बुद्धीची देवता, कलागुणांचा अधिपती, सर्वांचा आवडता बाप्पा याला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. चला तर म्हणूया गणपती बाप्पा. पाहूयात गणेश वंदना. चला, ही छोटी छोटी मुलं पहिल्यांदाच स्टेजवर येत आहेत, तरी पण अगदी भीती त्यांची नाहीशी झालेली आहे. त्यांचा प्राणमय कोश विकसित झालेला आहे आणि अगदी निडरपणे छान उभे आहेत, गाणं गाण्याची वाट बघत आहेत. तरी टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया सगळ्या मुलांचं. सगळ्यांना मिळालेलाच आहे. लावणी ही भारताच्या महाराष्ट्राच्या प्रांतातील लोकप्रिय संगीताची एक शैली आहे. लोकप्रिय लोककलेचा हा एक प्रकार आहे. लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले जाते. अशाच भक्तिरसयुक्त लावणीचा आपण आनंद घेतला. तर जोरदार परत एकदा टाळ्यांनी मुलांचे कौतुक करूया. सकाळी सकाळी आपल्या मंगलमयी गाण्यांनी आपल्या उठवणाऱ्या वासुदेव सर्वांना माहीतच आहे. डोक्यावर मोरपंखाची टोपी, हातात झोळी घेऊन फिरणारा वासुदेव आता फार कमी पाहायला मिळतो. आजकालच्या मुलांची सकाळ कशी होते हे तर तुम्हाला सर्व पालकांना माहीतच आहे. एकतर अलारामचा आवाज असतो, नाहीतर किचनमध्ये भांड्यांचा आवाज असतो, नाहीतर मिक्सरचा गरगरा असा आवाज असतो. पूर्वी
असं व्हायचं नाही. पूर्वी जात्यावरच्या ओव्या गायल्या जायच्या. वासुदेवाच्या सुंदर सुमधुर गाण्याने प्रसन्न चित्ताने मुले उठायची. त्यामुळे त्यांच्या चित्तावर जो परिणाम व्हायचा तो दिवसभर राहायचा. मुलांना दिवसभर प्रसन्न ठेवायचे असेल तर मुलांची सकाळ प्रसन्न व आनंददायी झाली पाहिजे. यासाठी आपण स्तोत्र, मंत्र, मंगलवाद्य, सुमधुर संगीताने मुलांची सकाळची सुरुवात करून दिली तर संपूर्ण दिवस मुलांचा प्रसन्नतेने आणि उत्साहाने जाईल. असाच एक विस्मरणात गेलेला वासुदेव घेऊन येत आहेत ममता बालवाडी. आमचा छोटासा वासुदेव बघा कसा उभा आहे. अगदी टाळ वगैरे टेका करून छान नसली खरंच कौतुकास्पद आहे. त्यांचं खरंच टाळ्या वाजून परत एकदा स्वागत करतो. आपल्या देवदेवतांचं कुलदेवतांचं आवाहन करून एक रात्र जागवली जाते, गोंधळ अथवा जागरण करून. महाराष्ट्रात
महाराष्ट्रात जाती धर्म कुलाचारातील गोंधळ अथवा जागरणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे, खूप मोलाचे स्थान आहे. अशा या देवदेवतेंचा घातलेला गोंधळ किंवा जागरण म्हणजे त्या देवाची आराधना असते. या महाराष्ट्राला लाभलेले कुलदैवत म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई आणि माहूरगडाची रेणुका माता. अशा या देवतांच्या कथा सांगून रात्र जागवणारे त्यांचे परमभक्त म्हणजेच वाघ्या मुरळी परमभक्तांनी घातलेला गोंधळ. तसं तर मुलांना गोंधळ करायला खूप आवडतो, पण त्याचं गोंधळ थोडं वेगळं असतं. त्यांना त्यात मनसोक्तपणे उड्या मारता येतात, मुक्तपणे पळता येतं, मुक्तपणे नाचता येतं. आईबाबांना हा गोंधळ नकोसा वाटत असला तरी आमचा हा आता गोंधळ तुम्हाला नक्कीच हवा असा वाटेल. सादर करत आहोत गोंधळ. संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्वर गटातील मुलं घेऊन येत आहेत देवीचा गोंधळ.
मुलांना आमच्या मुलांचा हा गोंधळ? आमची मुलं या गोंधळातून काय काय शिकली माहिती आहे का? आमची मुलं या गोंधळातून शिकली समूहाने नृत्य करणे, विविध वाद्यांची नावे, संबळ, तुंतुणे, झांज, दिमडी, झांजरी, ताल धरणे, हे सगळे या गोंधळातून मुले शिकले. सोहळा एकतेच्या पार्श्वभूमीवर आम्ही शाळेमध्ये एक वाद्यांचं प्रदर्शन भरवलेलं होतं. या प्रदर्शनामध्ये विविध वाद्ये मुलांना आम्ही बघण्यासाठी ठेवली होती. मुलांनी ते वाद्य वाजवून वाद्यांची नावे त्यांना समजली, वाद्यांचे आवाज त्यांना समजले आणि त्यांनी ती वाद्ये अनुभवली. आता आपल्या समोर विहंग शाळेचा छोटा गट घेऊन येत आहे. डोंबारी गीत. आपल्या बालवाडीत विशेष गरजा असणारी बालके आणि सामान्य बालके यांना एकत्र शिकण्याची संधी मिळते. सोहळा एकतेसारख्या अनेक कार्यक्रमामधून या मुलांमध्ये सहकार्याची भावना विकसित होते. ते एकमेकांना मदत करतात, एकमेकांशी संवाद साधतात, त्यांच्यामध्ये मैत्री, आपुलकी, परस्पर संबंध त्यांचे विकसित होतात. विहंग विशेष शाळेतील ही मुले आपल्यासमोर घेऊन येत आहेत डोंबारी गीत. मुलांनी या ताईंच्या मदतीने अतिशय छान सादरीकरण केलं. तर मुलांसोबत आपण ताईंचंही डोळ्यात जोरात टाळ्या वाजवून कौतुक करूया. आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच अनौपचारिक शिक्षण दडलेले होते. एकत्र कुटुंब पद्धती होती, सण समारंभ, उत्सव साजरे करणे, यातूनच मुलांचे अनौपचारिक शिक्षण होत होते. त्यामुळे पूर्वी बालवाड्यांची गरजच नाही. आजकाल आपण या युगामध्ये आपले पूर्वापार चालत आलेले पारंपरिक खेळ विसरत चाललो. आपले सण खेळ यातूनच आपले निसर्गाशी नाते नकळत जोडले जायचे. जसे हरतालिका, मंगळागौर या पूजेत वाहिल्या जाणाऱ्या पत्री, झाडाची पाने, फुले याची मुलांना नकळत ओळख होऊन जायची. फुलांची रांगोळी सजावट केली जायची. त्यामुळे मुलांना फुलांची नावे, रंग, आकार, पानांचा रंग हे सर्व आपोआपच परिचयाचं होऊन जायचं. तसाच एक भोंडला सण जो विस्मरणात गेलेला आहे.
तो गोंडला सण घेऊन येत आहेत वात्सल्य बाळाजी. गोंडला या खेळात गाणी म्हणायची असतात, फेर धरायचा असतो, हत्तीची पूजा करायची असते आणि एक गंमतशीर खेळ म्हणजे डब्यातील खाऊ ओळखणे असं पूर्वी व्हायचं. माझ्या लहानपणी हा खेळ मी खेळलेला आहे. खूप मजा यायची. म्हणजे डब्यातला खाऊ ओळखायचा म्हणजे एक तर आपल्या त्याच्यामध्ये श्रवण कौशल्याचा विकास झाला पाहिजे. तर मुलांचा नकळत श्रवण कौशल्याचा विकास व्हायचा. डब्यात आवाज ओळखून ते खाऊ ओळखायचे. मुलांची तर्कशक्ती वाढायची. विविध चवी अनुभवायला मिळायच्या. हा इतका महत्त्वाचा खेळ आपण किती सहजपणे विसरत चाललो आहे, तरी घरोघरी हा खेळ झालाच पाहिजे. महाराष्ट्राच्या लोकसंगीतातील भारुड हा एक पद्य वाङ्मयाचा प्रकार आहे. भारुडातून आध्यात्मिक अनुभव सोप्या भाषेत मांडले जातात. सदाचार व नीती यावर भर असलेल्या स्वरूपाची भारुडे आपल्याला जास्त आवडतात. अनेक संतांनी समाज प्रबोधनावर भारुडे लिहिली आहे. भारुड हा प्रबोधनासाठी उपयुक्त असा एक काव्य प्रकार आहे. तर झगा या भारुडातून आध्यात्मिक संदेश दिला आहे. झगा 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 मी शिवलाय कमान बाई मी
शिवलाय कमान बाई मी लहान होते तेव्हा. झगा 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 मी शिवलाय कमान बाई मी लहान होते तेव्हा. माझ्या झग्याची बाही बाही त्यावर काढिल्या मुक्ताबाई बाई. ओ झगा 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 मी शिवलाय कमान बाई मी लहान होते तेव्हा. झगा 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 मी शिवलाय कमान बाई मी लहान होते तेव्हा. माझ्या झग्याचा घेर घेर त्यावर काढिले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. हो झगा 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 मी शिवलाय कमान बाई मी लहान होते तेव्हा. झगा 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 मी शिवलाय कमान बाई मी लहान होते तेव्हा. माझ्या झग्याचा काठ काठ त्यावर लीला हरिपाठ हरिपाठ. हो झगा 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 मी शिवलाय कमान बाई मी लहान होते तेव्हा. झगा 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 मी शिवलाय कमान बाई मी लहान होते तेव्हा. एका जनार्दनी झगा झगा सर्वजण हरिनामाला लागा हरिनामाला लागा. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. खूप छान खूप छान. आवडला का तुम्हाला संतांची ओळख करून देणारा जगा? चला तर मग आमच्या या सुंदरशा जगासाठी आणि जगा सादर करणाऱ्या चिमुकल्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. तुम्हाला अंदाज आलाच असेल मी कोणत्या सणाबद्दल बोलते आहे ते. म्हणजेच दिवाळी. अर्थातच दिवाळी सगळ्यांना माहीतच आहे. असे म्हटले जाते की दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम हे रावणाचा वध करून माता सीतासह अयोध्येला परतले होते. तेव्हा अयोध्येवासियांनी अयोध्यापासून ते मिथिलापर्यंत संपूर्ण प्रदेशामध्ये दिवे लावून मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले होते. अशा प्रकारे त्या अंधार रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकले होते. तशीच आमची ही छोटी छोटी मुले येणाऱ्या 22 जानेवारी 2024ला जी सर्वात मोठी दिवाळी साजरी होणार आहे ते त्याची आत्तापासूनच काय काय तयारी करत आहेत ते आपण पाहूया. ससुला गट आणि संत नामदेव गटांची मुले घेऊन येत आहेत दिवाळी. ही लहान मुले प्रथमच आईचा हात सोडून शाळेत येतात आणि स्टेजवर येऊन सादर करण्याचा प्रयत्न करतात. तर जोरदार एकदा या मुलांसाठी टाळ्या होऊ द्या. आई बाबाचा
शांतीचे प्राण घेऊन आई दिवाळी हसू खेळू मज्जा पाहू आली दिवाळी आई दिवाळी आई दिवाळी. आपल्या या छोट्याच्या मुलांसाठी व त्यांनी आपल्या रामलल्लाच्या स्वागतासाठी जी तयारी केलेली आहे जोरदार, त्याचं खरंच आपण टाळ्या वाजून कौतुक करूया. कारण आईचा हात सोडून ही मुलं पहिल्यांदाच शाळेत आली आणि श्रीरामाच्या आशीर्वादाने छानच सादरीकरण केलं. अतिशय सुंदर परफॉर्मन्स या गाण्यामध्ये. एका मुलीला तो मुलगा हातच देत नव्हता आणि ती आधी इथून आईला सांगत होती, बघ ना मला हा हातच देत नाही. तर मला असं वाटलं की ही कदाचित रडेल, कदाचित थैथयाट करेल, पण तिचा भावनांक इतका सुंदर होता की तिने पुढची स्टेप लगेच निवडली. हे पालकांनी समजून घेण्याची गोष्ट आहे, फार सुंदर आहे. म्हणजे जे कोणी पालक असतील त्याने आपल्या मुलीचं कौतुक करायला हरकत नाही आणि ज्याने हात दिला नाही त्याने मुलाला रागवायचं कारण नाही. धन्यवाद ताई. अमियच्या बाबांनी अमेयाला घेऊन जावं आणि खेळवाडीची जी मुलं आहेत त्यांच्या पालकांनी मुलांना मागून घेऊन यावं. मागच्या बॅक स्टेजला त्यांनी मुलांना घेऊन जावं. खेळवाडीची ससुल्या गटातली जी काही मुलं आहेत त्या मुलांना, फक्त ससुल्या गटातली मुलं, फक्त कार्यक्रम संपल्याशिवाय जायचं नाही, हे संपूर्ण कार्यक्रम पालकांनी बघायचा आहे. फक्त ससुल्या गटातील मुलांनी पालकांना कनेक्ट करायचं आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याचे स्थान हे वेगळे आहे. आपण शेतकऱ्याची गाणी कदाचित ऐकली नसतील, पण ते आपण ऐकायला हवी. शेतात राबताना शेतकऱ्याला खूप कष्ट करावे लागतात. अशा वेळी कामाचा थकवा जावा आणि ऊर्जा यावी यासाठी एकत्र येऊन ही गाणी गायली जातात. श्रमपरिहार्थ निसर्गाला, बैलाला, पिकांना, पेरणीच्या वेळी, खुरपणीच्या वेळी अशी ही गाणी गायली जातात. महाराष्ट्राच्या लोकसंगीताची प्रदीर्घ व प्राचीन परंपरा आहे. शेतकरी गीत, भल्लरी गीत, सण उत्सवांची गाणी, जात्यावरच्या ओव्या, श्रमपरिहार्थ गायली जाणारी गीते, अशा अनेक गाण्यांनी लोकगीत परंपरा बहरलेली आहे. अशाच परंपरेतील एक गीत घेऊन येत आहेत विहंग शाळेतील मोठ्या मुलांचा गट. छानच आमचे शेतकरी तयार आहेत त्यांच्या गीत गाण्यासाठी. शेतकरी दादा रे मोठ्याला बैल धरून तुझं शेती मयाचं गाण मी गातोय आनंदानं. तुझं शेती मयाचं गाण मी गातोय आनंदानं. शेतकरी दादा रे सांगत हिरवं रान तुझं शेती मयाचं गाण मी गातोय आनंदानं. तुझं शेती मयाचं गाण मी गातोय आनंदानं.
मुलगा आहे, पण त्याचं मंचावर उपस्थित राहणं, त्याला तो आनंद देणं महत्त्वाचं होतं म्हणून तो मंचावर उभा होता. मुलांच्या साथीशिवाय शाळेतील कोणताच कार्यक्रम सुंदर होऊ शकत नाही. तर या मुलांचे टाळ्याने विशेष कौतुक करूया. त्यांच्या ताई दादांनी पण त्यांना आपण कौतुकाची थाप देऊया. त्यांना खूप मदत केली. हा विविध शाळेतील व्यावसायिक मुलांचा गट होता. त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न विविध शाळा करत आहे आणि त्यांना नक्कीच यश मिळेल यात काही शंका नाही.